मुलांनो, शुभ सकाळ. मराठी व भारती इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि भाग क्रमांक 5 मधील व्याकरण हा घटक आपण अभ्यासणार आहोत. आणि या घटकामधील उपघटक क्रमांक 3 वाक्य संश्लेषण किंवा त्यालाच वाक्य संकलन असंही म्हणतात. चला तर पाहूया वाक्य संकलन. तत्पूर्वी थोडीशी माहिती घेऊया. वाक्य म्हणजे काय? अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात. वाक्याचे 2 भाग असतात, एक उद्देश्य आणि 2 विधेय. उद्देश्य म्हणजे काय? ज्याच्या विषयी सांगायचे त्याला उद्देश्य म्हणतात. विधेय म्हणजे काय? तर जे सांगायचे त्याला विधेय असे म्हणतात. उदाहरणार्थ, मुले खेळतात. इथे मुले उद्देश्य आणि खेळतात विधेय. उदाहरणार्थ, आमच्या शाळेतील मुले रोज मैदानात खेळतात. या ठिकाणी उद्देश्य मुले, विधेय खेळतात. उद्देश्य विस्तार म्हणजे काय? तर उद्देशाविषयी अधिक माहिती सांगणारे जे शब्द आहेत त्याला म्हणायचं उद्देश्य विस्तार. इथे आहे आमच्या शाळेतील. विधेय विस्तार म्हणजे विधेयाविषयी अधिक माहिती सांगणारे शब्द. इथे आहेत रोज मैदानात. एका वाक्यात किती विधाने आहेत यावरून वाक्याचे प्रकार 3 आहेत. एक केवल वाक्य, 2 मिश्र वाक्य आणि 3 संयुक्त वाक्य. अर्थपूर्ण वाक्यांचा समूह असेल तर त्याला म्हणायचं वाक्य. वाक्याचे 2 भाग असतात, एक उद्देश्य आणि दुसरा विधेय. उद्देश्य म्हणजे काय? ज्याच्या विषयी सांगायचे. आणि विधेय म्हणजे काय? जे सांगायचे त्याला विधेय म्हणतात. आता उदाहरण घेतले, मुलं खेळतात. मुले उद्देश्य म्हणजे ज्याच्या विषयी सांगायचे, खेळतात विधेय म्हणजे जे सांगायचे. आणखी एक उदाहरण, आमच्या शाळेतील मुले रोज मैदानात खेळतात. उद्देश्य मुले, विधेय खेळतात. आणि उद्देश्य विस्तार म्हणजे उद्देशाविषयी अधिक माहिती सांगणारे शब्द. मग ते शब्द आहेत आमच्या शाळेतील मुले. नंतर विधेय विस्तार म्हणजे विधेयाविषयी अधिक माहिती सांगणारे शब्द. रोज मैदानात खेळतात या विधेयाचा विस्तार. एका वाक्यात किती विधानं असतात यावरून वाक्याचे 3 प्रकार, केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. आपण या 3 वाक्यांचा सविस्तरपणे अभ्यास करूया. क्रमांक 1 केवल वाक्य. खालील वाक्ये लक्षपूर्वक अभ्यासून त्यातील उद्देश्य व विधेय शोधा. 1. मामा घड्याळ आणले का? 2. झाशीची राणी लक्ष्मीबाई अतिशय शूर होत्या. 3. विद्यार्थ्यांनो, पाहुण्यांच्या सत्कारासाठी गुलाबाची फुले आणा. वरील वाक्यांचे निरीक्षण केल्यानंतर 3ऱ्या वाक्यात विद्यार्थी उद्देश्य आणि आणा हे विधेय आहे हे लक्षात येते. इतर शब्द उद्देश्य विस्तार किंवा विधेय विस्तार आहेत, पण प्रत्येक वाक्यात एकच उद्देश्य आणि एकच विधेय असल्यामुळे अशा वाक्यांना केवल वाक्य असे म्हणतात. पहा, 3रं वाक्य आहे विद्यार्थ्यांनो, पाहुण्यांच्या सत्कारासाठी गुलाबाची फुले आणा. आता इथे विद्यार्थी हा शब्द जो आहे तो आहे उद्देश्य आणि आणा हा शब्द आहे विधेय. आणि इतर शब्द उद्देशाचा विस्तार आहे आणि विधेयाचा विस्तार आहे. या वाक्यामध्ये एकच उद्देश्य आणि एकच विधेय हे महत्त्वाचं आहे असल्याने या वाक्याला म्हणायचं केवल वाक्य. केवल वाक्याची वैशिष्ट्ये आपण पाहूया. एकच उद्देश्य व एकच विधेय असते. 2. या वाक्यात कमीत कमी शब्द असतात. 3.
केवल वाक्ये विधानार्थी, आज्ञार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी वा नकारार्थी असू शकतात. केवल वाक्य तयार करताना कोणतेही उभयान्वयी अव्यय वापरले जात नाही. महत्त्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, एकच उद्देश्य, एकच विधेय आणि कमीत कमी शब्द. तसेच वाक्य विधानार्थी, आज्ञार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी, नकारार्थी कोणतेही असू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे, उभयान्वयी अव्यय वापरलं जात नाही. उभयान्वयी अव्यय याचा अर्थ म्हणजे, की, म्हणून, जे, कारण, यास्तव, सबब, जर, तर, जेव्हा, तेव्हा, आणि, व, किंवा, पण, परंतु, परी, बाकी, सबब अशा शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. दोन वाक्य जोडणारा शब्द याचा वापर इथे होत नाही. पुढचा प्रकार पाहूया आपण, मिश्र वाक्य. खालील वाक्य वाचा व निरीक्षण करा. 1. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमित अभ्यास करावा. 2. आकाशात जेव्हा काळे ढग जमतात तेव्हा पाऊस पडतो. 3. जे चकाकते ते सोने नसते. वरील 3 वाक्यातील तिसऱ्या वाक्यात जे ते सोने नसते या स्वतंत्र वाक्यावर जे चकाकते हे वाक्य अवलंबून आहे. म्हणजे जे वाक्य स्वतंत्र असते त्याला मुख्य किंवा प्रधान वाक्य असे म्हणतात व अवलंबून असणाऱ्या वाक्याला गौण वाक्य असे म्हणतात. दुसऱ्या वाक्यात पाऊस पडतो हे प्रधान वाक्य असून आकाशात काळे ढग जमतात हे गौण वाक्य आहे. ही वाक्य जेव्हा तेव्हा या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली आहेत. आता पाहूया आपण या 3 वाक्यापैकी तिसऱ्या वाक्यातलं उदाहरण. ते सोने नसते हे वाक्य संपूर्ण आहे, स्वतंत्र आहे, प्रमुख आहे. आणि जे चकाकते हे गौण, कमी महत्वाचं वाक्य आहे म्हणून त्याला गौण वाक्य असं म्हणतात. आणि ते जोडलेलं आहे जे, ते या उभयान्वयी अव्ययांनी. दुसऱ्या वाक्यामध्ये पाऊस पडतो, पाऊस पडतो हे प्रधान वाक्य आहे, प्रमुख वाक्य आहे. आकाशात काळे ढग जमतात हे गौण वाक्य, हे कमी महत्वाचं वाक्य आहे. आणि जेव्हा तेव्हा या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी ते वाक्य जोडलेलं आहे. याला म्हणायचं मिश्र वाक्य. मिश्र वाक्याची वैशिष्ट्ये आपण आता पाहूया. 1. एक प्रधान वाक्य व एक किंवा अनेक गौण वाक्ये यामध्ये असतात, पण दोन्ही वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. जोडलेली वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडल्यामुळे तयार होणारे नवीन वाक्य मिश्र वाक्य असते. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणकोणते आहेत? म्हणजे, की, म्हणून, जे, कारण, का, यास्तव, सबब, जर, तरी, जेव्हा, तेव्हा इत्यादी. वैशिष्ट्य आहे पहिलं, एक प्रधान वाक्य म्हणजे एक मुख्य वाक्य आणि एक किंवा अनेक गौण वाक्य असतात. आणि ही वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. ती उभयान्वयी अव्यय इथं दिलेली आहेत कोणती, म्हणजे, की, म्हणून, जे, कारण, यास्तव, सबब, जर, जरी, जेव्हा, तेव्हा इत्यादी. या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जोडलेली वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात, एकमेकांवरती अवलंबून असतात वाक्य. आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडल्यामुळे वाक्य मिश्र वाक्य तयार होते. तिसरा प्रकार, संयुक्त वाक्य. पुढील वाक्ये अभ्यासा. 1. मी पहाटे लवकर उठते व 1 तास अभ्यास करते. 2. संध्याकाळी मी फिरायला जातो किंवा खेळायला जातो. 3. आजी नोकरीतून निवृत्त झाली म्हणून तिला सवड मिळाली. वरील वाक्यात 2 किंवा अधिक वाक्ये आहेत आणि ती एकमेकांना अनुक्रमे व, किंवा, म्हणून या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली आहेत.
आता आपण पाहूया 3 वाक्यांच्या मध्ये. पहिल्या वाक्यामध्ये व, दुसऱ्या वाक्यामध्ये किंवा, तिसऱ्या वाक्यामध्ये म्हणून या प्रधानत्व बोधक किंवा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी 2 स्वतंत्र वाक्य जोडलेली आहेत. वैशिष्ट्ये आपण आता पाहूया. संयुक्त वाक्याची वैशिष्ट्य काय आहेत ती पाहू. 1. 2 किंवा अधिक केवल वाक्य असतात. केवल वाक्य उभयान्वयी अव्यय जोडलेलं नसतं. एकच उद्देश आणि एकच विधेय असतं अशी वाक्य असतात 2 किंवा अधिक. ही वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी एकमेकांना जोडलेली असतात. जोडलेली वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात. एकमेकांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून तयार होणारे जोड वाक्य संयुक्त वाक्य असते. आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहेत आणि, नी, व, शिवाय, अथवा, वा, की, किंवा, पण, परंतु, परी, बाकी, म्हणून, सबब, यास्तव, याकरिता इत्यादी. संयुक्त वाक्याचं वैशिष्ट्य 2 किंवा अधिक केवल वाक्य असतात आणि ती प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय जोडलेली असतात आणि ही अव्यय आहेत प्रधानत्व सूचक. नंतर जोडलेली वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात, एकमेकांवर अवलंबून नसतात. आणि मग प्रधानत्व सूचक अव्ययांनी उभयान्वयी अव्ययांनी जोडलेलं वाक्य संयुक्त वाक्य तयार होते. आता आपण या तक्त्यामध्ये पाहूया मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य यांच्यातील फरक लक्षात घेऊया, म्हणजे आपल्याला समजायला तुलनात्मक दृष्ट्या सोपं जाईल. एका भागामध्ये आहे मिश्र वाक्य, दुसऱ्या भागामध्ये आहे संयुक्त वाक्य. त्यांच्या वैशिष्ट्यांची तुलना करूया. एकच प्रधान वाक्य असतं मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक प्रधान वाक्य प्रमुख वाक्य असतात आणि बाकीची गौण वाक्य असतात. मिश्र वाक्यात एक प्रधान आणि बाकीची गौण, पण इथे मात्र दोन्ही आणि त्यापेक्षा अधिक असतील तर प्रधान प्रमुख वाक्य असतात. दुसरं वैशिष्ट्य, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य जी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात. 3. जोडलेली जी वाक्य आहेत ती अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात, ती एकमेकांवर अवलंबून असतात. आणि संयुक्त वाक्य जोडलेलं वाक्य जे आहे ते अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात, ती एकमेकांवर अवलंबून नसतात. हा तक्ता तुमच्या जर चांगला लक्षात आला तर नक्कीच मिश्र आणि संयुक्त वाक्यातला तुम्हाला फरक कळेल. आता आपण पाहूया मिश्र व संयुक्त वाक्यात काही अव्यय समान आहेत. आत्ताही आपण पाहिलं प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक मध्ये काही जे उभयान्वयी अव्यय आहेत ते समान आहेत, पण जोडली जाणारी वाक्य आणि अव्ययांचे वाक्यातील अर्थ लक्षात घेऊन वाक्य मिश्र की संयुक्त आहे हे ठरवायचंय. अतिशय महत्त्वाची सूचना आहे, लक्षात ठेवा की वाक्य संयुक्त आहे की मिश्र आहे ते वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन ठरवावं लागेल, कारण काही उभयान्वयी अव्यय दोन्ही मध्येही सारखी आहेत. आता आपण पाहूया वाक्य संश्लेषण किंवा वाक्य संकलन कसं करायचं ते. एकमेकांशी संबंध नसलेली 2 किंवा अधिक केवल वाक्य दिली असता ती एकत्र करून त्यांचे एक वाक्य करण्याच्या क्रियेला वाक्य संश्लेषण असे म्हणतात. म्हणजे एकमेकांशी संबंध असलेली 2 किंवा अधिक केवल वाक्य दिली की ती एकत्र करायची आणि त्या एकत्र करण्याच्या क्रियेला वाक्य संश्लेषण म्हणतात. वाक्य संश्लेषणाची आवश्यकता काय गरज आहे, हे का करायचं? 1. वाक्य रचनेवर प्रभुत्व संपादन करण्यासाठी. 2. आपल्या मनातील भाव नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी. 3. सुटी विस्कळीत वाक्य लिहिण्यापेक्षा एकत्रित वाक्य मांडून विचारात सुसूत्रता आणण्यासाठी. आणि 4. उत्तम लेखन कौशल्य विकसनासाठी. वाक्य संश्लेषणाची कला अवगत करण्यासाठी. वाक्य संश्लेषण ही सुद्धा एक प्रकारे भाषेची काटकसर आहे आणि सुंदर वाक्य लेखन प्रकार करण्यासाठी हे आवश्यक ठरतं.
क्षणात दोन किंवा अधिक वाक्य एकत्र केल्यानंतर जे एक जोड वाक्य तयार होते. आता त्या वाक्य संश्लेषणाचे 3 प्रकार आहेत. पाहूया आपण कोणकोणते आहेत. वाक्य संश्लेषणाचे प्रकार. एक आहे 2 किंवा अनेक केवल वाक्यांचं एक केवल वाक्य बनवायचं. 2 किंवा अनेक केवल वाक्यांचं मिश्र वाक्य बनवायचं. 3 2 किंवा अनेक केवल वाक्यांचे संयुक्त वाक्य बनवायचं. असे 3 परस्पर रूपांतर करायचे. लक्षात ठेवा, केवल, मिश्र व संयुक्त वाक्यांचे परस्पर रूपांतर करता येते. एकमेकांच्यात रूपांतर करायचं आहे. पाहू आपण आता. 1 नंबरचं केवल वाक्य तयार करायचं, म्हणजे एकच उद्देश्य, एकच विधेय आणि उभयान्वयी अव्यय वापरायचं नाही. 1 आजी गुळगुळीत रस्त्यावरून चालत होती, तिचा पाय घसरला, ती पडली. 2 त्याचं केवल वाक्य केलंय. आजी गुळगुळीत रस्त्यावरून चालताना पाय घसरून पडली. इथे चालत होती, तिथे चालताना केलं. पाय घसरला ऐवजी पाय घसरून पडली, म्हणजे पडली हे एकच क्रियापद ठेवलेलं आहे आणि मधल्या 3 वाक्यांचं एकच वाक्य केलंय. 2 माझ्या शाळेने मला बक्षीस म्हणून बंद डबा दिला, त्यात आकर्षक स्मृतिचिन्ह होते. आता या 2 वाक्यांचं एकच वाक्य करायचं. माझ्या शाळेने आकर्षक स्मृतिचिन्ह असलेला बंद डबा मला बक्षीस म्हणून दिला. एकच उद्देश आणि एकच विधेय ठेवलं. 3 राजू वारंवार कॉफी पितो, त्याच्या आईला ते आवडत नाही. 2 वाक्यांचं एक वाक्य करू. राजूचे वारंवार कॉफी पिणे त्याच्या आईला आवडत नाही. 4 रवींद्रनाथ टागोर हे थोर कवी होते. रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली हे काव्य लिहिले. या 2 वाक्यांचं एक वाक्य करायचं. थोर कवी रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली हे काव्य लिहिले. वरील वाक्यांवरून असे लक्षात येते की 2 किंवा अधिक वाक्यांचे वाक्य संश्लेषण करताना धातुसाधित नामे, विशेषणे, समानाधिकरणात्मक शब्द म्हणजे समानार्थाची शब्दयोजना करणारे शब्द किंवा शब्दसमूह वापरावेत. क्रियापद मात्र एकच वापरावे. सगळ्यात महत्त्वाचं वाक्य की या केवल वाक्यामध्ये क्रियापद किती वापरायचं? एक क्रियापद करायचं. अनेक वाक्य असतील एकापेक्षा अधिक तर बाकीची क्रियापदं काढून टाकायची आणि प्रमुख क्रियापद ठेवायचं आणि वाक्य एकच करायचं. त्याला केवल वाक्य म्हणायचं. पुढचा प्रकार पाहूया आता आपण. मिश्र वाक्य तयार करण्याचा आहे. मिश्र वाक्य तयार करणे. दुसरा प्रकार. 1 आई म्हणाली मोड आलेल्या धान्यात खूप प्रथिनं असतात. आता आपण याचं मिश्र वाक्य तयार करू. आई म्हणाली की मोड आलेल्या धान्यात खूप प्रथिने असतात. की या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी 2 वाक्यांचं एक वाक्य केलं. दुसरं वाक्य. शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली, तिने खूप सराव केला. 2 वाक्य आहेत, त्याचं एक वाक्य करायचं. शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप सराव केला. कारण हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरलं. 3 आमचा उत्साह व आमचे स्मरण वाढावे, आम्ही शीर्षासन करतो. याचं एक वाक्य बनवू. आमचा उत्साह व आमचे स्मरण वाढावे म्हणून आम्ही शीर्षासन करतो. म्हणून हे उभयान्वयी अव्यय वापरलं. 3 मला रेल्वेचे निश्चित आरक्षण मिळायला हवे, मी दिल्लीला जाईन. एक वाक्य बनवू. मला रेल्वेचे निश्चित आरक्षण मिळाले की मी दिल्लीला जाईल. की हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरले. लक्षात ठेवा, केवळ गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरून मिश्र वाक्य तयार करायची आहेत. प्रधानत्व सूचक वापरायची नाहीत. पुढचा प्रकार आहे. आता आपल्याला संयुक्त वाक्य तयार करणे. 1 नाटकाची 3री घंटा वाजली, नाटकाला सुरुवात झाली. 2 वाक्य आहेत, पण आता आपल्याला प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरून
एक वाक्य बनवायचं. नाटकाची 3री घंटा वाजली आणि नाटकाला सुरुवात झाली आणि हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरले. 2. कृतीपत्रिका सोपी असते. कृतीपत्रिका अवघड असते, ती सोडवावी लागते. 3 वाक्यांचं एक वाक्य बनवायचं. कृतीपत्रिका सोपी असो किंवा अवघड, ती सोडवावीच लागते. इथे किंवा हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरलंय. 3. आपला मुद्दा पटवून द्यावा, वाद घालू नये. याचं वाक्य होईल संयुक्त. आपला मुद्दा पटवून द्यावा पण वाद घालू नये, पण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. 4. वाटेत धो धो पाऊस लागला, मला यायला उशीर झाला. एक वाक्य बनवू आपण. वाटेत धो धो पाऊस लागला म्हणून मला यायला उशीर लागला, म्हणून हे उभयान्वयी अव्यय वापरले प्रधानत्व सूचक. लक्षात ठेवा, संयुक्त वाक्य तयार करताना प्रधानत्व सूचक व काही वेळेला गौणत्व सूचक अशी दोन्ही प्रकारची उभयान्वयी अव्यय वापरली जातात. चला आपण आता कृती सोडवूया. यावरील कृती दिलेली आहे आपल्याला. खालील वाक्यांचे संयुक्त, मिश्र व केवल वाक्य असे वर्गीकरण करा. 1. मी माणसे मोजून पाहिली पण ती 8च भरली. 2. सोनाली चहा किंवा कॉफी घेते. 3. आम्ही मुंबईला पोहोचलो आणि खूप अडचणी निर्माण झाल्या. 4. पाऊस पडला तर शेतकरी वर्ग आनंदी होईल. 5. मुलं बागेत खेळली, ती खूप दमली. आणि 6. सर म्हणाले की प्रामाणिक प्रयत्नांनी यश मिळते. पहिलं वाक्य, मी माणसे मोजून पाहिली पण ती 8च भरली. हे आहे मिश्र वाक्य, पण या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलंय. सोनाली चहा किंवा कॉफी घेते संयुक्त वाक्य किंवा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे. आम्ही मुंबईला पोहोचलो आणि खूप अडचणी निर्माण झाल्या, हे सुद्धा संयुक्त वाक्य आहे आणि हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरलंय. पाऊस पडला तर शेतकरी वर्ग आनंदित होईल, हे मिश्र वाक्य, तर या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलंय. मुले बागेत खेळली, ती खूप दमली. वाक्य आहेत केवल वाक्य. सर म्हणाले की प्रामाणिक प्रयत्नांनी यश मिळते, मिश्र वाक्य, की या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी ते जोडलंय. पुढची कृती दिलेली आहे आपल्याला. 2. सूचनेनुसार वाक्य संश्लेषण करा. काही वाक्य दिलेले असतील, कंसामध्ये सूचना दिलेली आहे बदल करायला. 1. तो उत्तीर्ण झाला, सर्वांना आनंद झाला. आता केवल वाक्य करायचं आहे दोन्हींचं मिळून 1. 2. श्याम घरी आला, वादळाला सुरुवात झाली. मिश्र वाक्य करा. 3. आम्हाला शिकवायला नवीन शिक्षक आले, आमच्या अडचणी दूर झाल्या. संयुक्त वाक्य करा. 3. 4. माझे वडील म्हणाले मला तुझे यश बघून तुझा अभिमान वाटला. मिश्र वाक्य करा. आणि 5. हे आधुनिक लोकशाहीचे युग आहे, जाहिरातीला महत्त्व आहे, समाजाने जाहिरातीचा योग्य अर्थ समजून घ्यावा. केवल वाक्य करा. पहिलं वाक्य पाहू. तो उत्तीर्ण झाला, सर्वांना आनंद झाला. या 2 वाक्यांचं एक केवल वाक्य होईल. तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला. दोन्हीचं एकच वाक्य झालं. 2. श्याम घरी आला, वादळाला सुरुवात झाली. मिश्र वाक्य करायचंय, दोन्हींचं एक. श्याम घरी आला तेव्हा वादळाला सुरुवात झाली, तेव्हा गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरलं. 3. आम्हाला शिकवायला नवीन शिक्षक आले, आमच्या अडचणी दूर झाल्या. संयुक्त वाक्य करायचं आहे. आम्हाला शिकवायला नवीन शिक्षक आले म्हणून आमच्या अडचणी दूर झाल्या, म्हणून प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. 4. माझे वडील म्हणाले मला तुझे यश बघून तुझा अभिमान वाटला. मिश्र वाक्य करायचंय. माझे वडील म्हणाले की तुझे यश बघून मला तुझा अभिमान वाटला, की हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरले. पुढचं वाक्य आहे. हे आधुनिक लोकशाहीचे युग आहे, जाहिरातीला महत्त्व आहे, समाजाने जाहिरातीचा योग्य अर्थ समजून घ्यावा. याचं केवल वाक्य करायचं आहे.
ते होईल असं. जाहिरातीला महत्त्व असल्यामुळे या आधुनिक लोकशाहीच्या युगात समाजाने जाहिरातीचा योग्य अर्थ समजून घ्यावा. अशा प्रकारे सूचनेनुसार आपण वाक्य संकलन किंवा वाक्य संश्लेषण केलेलं आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्या अडीअडचणी कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. या विषयाच्या संदर्भात काही शंका असतील तर नक्की लिहा. अभ्यासासाठी शुभेच्छा.